यानंतर मुंबईतली एक ब्रेकिंग बातमी आहे। मुंबईमध्ये आज काँग्रेस राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होते। विखे पाटील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळामध्ये म्हणजे 11 वाजता मुंबईमध्ये ही बैठक होईल आणि याच वेळेला राधाकृष्ण विखे पाटील आपली भूमिका पक्षासमोर मांडणार असल्याची माहिती मिळते। तर राज्यातील काँग्रेस एनसीपी आघाडी लोकसभा जागा वाटपाबाबत आज अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेले राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णयही आज होण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेत्यांची कोर टीमच्या उपस्थितीमध्ये ही बैठक मुंबईमध्ये गांधी भवन इथं सकाळी 11 वाजता होणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, आपण बघतोय राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका मांडतायत या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये, तोही महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणत्या जागा देणार आहेत, किती जागा देणार आहेत। मागच्या अनेक दिवसापासून फक्त चर्चा होते, त्यामुळे तोडगा काही निघालेला नाही। अतिशय महत्त्वाची अशी बैठक आहे। संदीप, आज गांधी भवन इथे बैठक होत आहे। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये अशोक चव्हाणांबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वेगवेगळे असतील। आघाडीबाबत म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म्युला अंतिम होईल, त्याबाबत अशोक चव्हाण काँग्रेसच्या सगळ्या कोर टीमच्या महत्त्वाच्या नेत्यांना याची कल्पना देतील, माहिती देतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याबरोबर राजू शेट्टी यांना वर्धा आणि बुलढाणा या 2 जागांची मागणी आहे। दोन्ही जागा द्यायला फारसे अनुकूल आघाडीचे प्रमुख पक्ष नाही आहेत, त्यामुळे कदाचित शिर्डी आणि जालना असे 2 लोकसभा मतदारसंघ यापुढे राजू शेट्टींना दिले जातील अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। याबाबतचा अंतिम निर्णय आजच्या बैठकीमध्ये होईल आणि पुढील 2 दिवसाच्या आत म्हणजे कदाचित उद्या आणि परवा या दोन्हीपैकी एक दिवस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दोन्ही एकत्रित येत आघाडीची अधिकृत घोषणा करतील असं सांगितलं जातं। यापूर्वीच काँग्रेसने 5 राज्यातील खासदारांची उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत। त्याचप्रमाणे पुढच्या 2 दिवसाच्या आत इतर 8 ते 10 खासदारांची लिस्ट येईल असं सांगितलं जातं। त्यामुळे काँग्रेसचे जे काही कोटा आहे 26-22चा साधारणतः चर्चा आहे, त्याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेसला रत्नागिरीची जागा दिली गेली तर राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण राणेंना सोबत घ्यावं का याचा देखील चर्चा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विखे पाटील यांच्याविषयी बाळासाहेब थोरातांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याबाबत विखे पाटील सुद्धा स्वतःची भूमिका मांडतील। आज दुपारी प्रसारमाध्यमांबरोबर विखे पाटील भूमिका मांडणार आहेत। कदाचित या प्रेसमध्ये विखे पाटील स्वतःची भूमिका स्पष्ट मांडत असताना वेगळं काहीतरी नवीन राजकीय घडामोडी घडतील का याकडे सगळ्यांचं आता लक्ष आहे। अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्या बैठकीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।